हाय फ्रेंड्स, बघा पापलेटला मसाला लावून घेतला. आता तवा गरम करायला ठेवला. तेल व तिथे पापलेट मी तळून घेते. आता बघा, आता सर्व पापलेट मी तळून घेणार आहे. खालचं अंगवरती करून घेते. आता पापलेट तळून झाले. मी गॅस बंद करते. वाम आणलेले, वामसाठी हा मसाला भाजून घेतलेला आहे. मी वाम बघा आणली, हिला धुवून घेते. मी वाम तळून घेणार आहे आणि नंतर रशातली भाजी बनवणार आहे. वाम धुवून घेतली मी. आता हिला मसाला लावून घेणार आहे. सगळा मसाला लावून झाला आहे. मी आता मसाला लावून झाला. आता कढई ठेवते गॅसवर. तेल टाकून घेते. तेल गरम झाले. मी वाम सोडते. आता असं सर्व वाम तळून घ्यायची. वाम तळून घेतली. आता काढून घेते. बघा, सगळी वाम तळून झाली. कोथिंबीर फोडणी देऊन वाटून घेतलेलं आहे. ते तेलात टाकून परतून घेणार आहे. असं तेल सुटूपर्यंत मसाला परतून घ्यायचा. आता मीठ टाकते, लाल तिखट टाकते, काळं तिखट टाकते, हळद घालते. असं हलवून घ्यायचं सगळं. आता मस्त मसाला परतला. आता तेल सुटूस तर पाणी घालून घेते. आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा. अशी उकळी आली का मग त्याच्यात ती तळलेली वाम सोडते. अशी भाजी केली का चवदार लागते आणि चांगली लागते भाजी. अशी तळलेल्या तेलात ते मसाला परतिल्यामुळं त्याची सगळी रग त्याच्यात उतरते.